नमस्कार, मी निकिता. आपण पाहतात LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. भाजपा हा पक्ष नाही तर पेड इव्हेंट. राऊतांचं फडणवीसांना उत्तर. नागपुरात होणारा कार्यक्रम हा पेड इव्हेंट आहे. राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. पंतप्रधान मोदींची दिल्लीतील भाजप मुख्यालयात 4 तास बैठक. नव्या कार्यकारिणीला मोदींचं मार्गदर्शन. आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत मोदींचा कानमंत्र. तरुणांपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना. बीडमध्ये भटक्या कुत्र्यांची चिमुकलीवर जीवघेणी झडप. किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी केली मुलीची सुटका. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर. सावंतवाडीच्या मोती तलावात बुडून तरुणासह शाळकरी मुलीचा मृत्यू. मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावला जीव. नाशिकमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने 2 कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाला धमकी. 2 कोटी रुपये न दिल्यास 3 भावांपैकी एकाला मारण्याची धमकी. पोलिसांकडून तपास सुरू. खवडा डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल. कुणालच्या आईचे आत्महत्यापूर्वीचे काही व्हिडिओ समोर. पतीच्या नातेवाईकांमुळेच आपला संसार उद्ध्वस्त झाल्याचा सनसनाटी आरोप. मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात. मिरवणूक सुरू असताना मूर्ती अंगावर पडल्याने 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी. बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडालं. 24 खलाशी अडकल्याची माहिती. भारतीय नौदलाकडून बचाव कार्य सुरू. या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. रोहित पवार यांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृतदेह आढळला आहे. बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुलीचा मृत्यू हत्या की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आमदार रोहित पवार थोड्याच वेळात बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विकास कोकरे. खरं तर बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानं खरं तर बारामती परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये या मुलीचा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्यापही स्पष्टता झाली नसून खरं तर पोलीस प्रशासन या सगळ्या घटनेचा तपास करीत आहेत. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांच्या स्वीसहायकाच्या मुलीचा खरं तर हा मृतदेह असल्याची धक्कादायक माहिती त्या ठिकाणी समोर आली आहे. खरं तर या घटनेचा तपास पोलीस प्रशासन अधिकृत त्या ठिकाणी करत आहेत. मृत्यूचं कारण मात्र अस्पष्ट आहे. मात्र पोलीस तपासातून हे कारण बाहेर येईल. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार मुलीचं आणि त्यांच्या आईचं रात्री थोडंसं किरकोळ भांडण झालं होतं आणि त्यानंतर मुलगी खरं तर घरातून बाहेर गेली होती. या संदर्भात बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये एक मिसिंगची केस देखील त्या ठिकाणी दाखल झाली होती. यामुळे आता ही बॉडी सापडल्यानंतर खरं तर वेगवेगळ्या चर्चांना त्या ठिकाणी उधाण येत आहेत आणि यामुळे आता या सगळ्या घटनेमधून नेमकं काय बाहेर येत आहे. मात्र या मुलीची हत्या की आत्महत्या हे खरं तर बाहेर येणं गरजेचं आहे, कारण मुलीचं वय फक्त 23 आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन या संदर्भात चौकशी करत आहेत. फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी कसून तपास सुरू आहे. या तपासातून नेमकं काय समोर येत आहे खरं तर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आमदार रोहित पवार थोड्याच वेळात बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला त्या ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती समोर येते. धन्यवाद विकास. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. आमदार रोहित पवार शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. मुलीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणलेला आहे. रोहित पवार यांची शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे विचारपूस सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्या पक्षाकडून जोरदार संघटन बांधणी सुरू आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना पक्षाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी सांगितलंय की आम्हाला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलं पाहिजे. त्यासाठी आमचं संपूर्ण संघटन पूर्ण ताकदीने सज्ज झालंय. येणाऱ्या काळात शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हीच राज्यातील तमाम लाडक्या बहिणींची तीव्र इच्छा असल्याचंही कायंदे यांनी नमूद केलंय.
एकदा माननीय एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय आणि त्यासाठी आम्ही पूर्ण संघटन या ठिकाणी सज्ज आहोत. येणाऱ्या काळात शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही आमची लाडक्या बहिणींची इच्छा आहे. साखरेचा तुटवडा पडल्याने साखरेचे भाव गगनाला भिडले असून यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकार नियोजन करताना पूर्णपणे फेल होताना दिसतंय. साखरेच्या उत्पादनाशी निगडीत असलेल्या इथेनॉलची निर्मिती झाली आहे. या इथेनॉलच्या निर्मितीमुळे साखरेचं उत्पादन कमी झाले का असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलाय. शिवसेनेच्या उपनेत्या आमदार मनीषा कायंदे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. महिला साखरेच्या दरवाढीबाबत विविध तोडगे काढतील आणि शेतकऱ्यांना वाजवी भाव देण्यासाठी काही वेळा दरवाढ करावी लागते असं कायंदे म्हणाले. आपल्याकडे जास्त होता असं आपणच सांगतो आणि त्या साखरेच्या उत्पादनाची निगडीत असलेल्या इथेनॉलची निर्मिती झाली. आता खरं त्याच्यावर वाद निर्माण झालेला आहे की इथेनॉलच्या निर्मितीमुळे साखरेचं उत्पादन कमी झाले का काय. या सर्व गोष्टीचा विचार करता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आपण FRP चा रेट दिला जातो, पण आता साखरेचा दर वाढल्यानंतर तो दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी यायला लागलेली आहे. मी हे मुद्दाम सांगितलंय की हे मुद्दाम हा चर्चेला विषय येणं गरजेचं आहे. आता शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तुम्ही FRP चा दर दिलेला आहे, परंतु आता शॉर्टेज आल्यामुळे त्या असलेल्या साखरेला भाव जास्त मिळत असेल तर तो भावाचा फायदा हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, मग तो गरिबांना मिळेल अशा प्रकारची पण मागणी होते. मला वाटतं की आता निर्यात आयात धोरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टीतून एक वेगळ्या प्रकारची पॉलिसी सरकार घेतं. ज्यावेळेला शॉर्टेज होतं तेव्हा निर्यातीवर बंद घेतात, जेव्हा शॉर्टेज नसतं तेव्हा निर्याती खुली करतात. शेतकऱ्यांच्या भावा कांदा असेल मग साखर असेल याच्यावर फार अडचण निर्माण झाल्या. भविष्यात याच्यापेक्षा अजून अडचणी निर्माण होतील आणि वन विंडो पॉलिसी जशी आहे तसं एकत्रित करून एका उद्योगाच्या संदर्भामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न पॉलिसीचा आला. उद्योगपतींना डोळ्यासमोर ठेवून हे प्रश्न अजून पुढे भयानक होत जाणार आहे. आपल्याला माहिती आहे शुगर फ्री मिठाई पण बनतात ना. लोक आजकाल काय प्रिफर करतात? शुगर फ्री. त्यामुळे भावाची तब्येतीची काळजी घ्यायची असेल तर महिला शुगर फ्री वापरेल. खजूर युक्त पण मिठाई बनते. बघा आता अनेक समस्या असतात, तर काही समस्यांच्या कधी भाव वाढवावे लागतात, काही वेळा भाव कमी देखील होतात. बघा ग्रामीण भागातील महिला घरी सुद्धा गोडधोड पदार्थ तयार करतात. भाऊ जेवायला आला श्रीखंड करतील किंवा काही पण. बघा महिलांकडे अनेक तोटगे आहेत. भाव वाढलेत कबूल आहे, परंतु आता त्या काही ह्या ज्या शेतीच्या रिलेटेड ज्या आहेत कधी भाव वाढावे लागतात. काही समस्या असतात, शेतकऱ्यांना पण वाजवी भाव द्यावा लागतो, त्यासाठी देखील भाव वाढत असतात. त्यामुळे सगळ्याच प्रश्नांचं उत्तर काही अशा पद्धतीने इथे देता येणार नाही. काही प्रश्न आपण मंत्र्यांसाठी राखून ठेवा. इथे पालकमंत्री आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता. तुमचे इथे शेतकरी आपले मंत्री आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा की याच्यावर का भाव वाढलेत. वाळूज परिसरातील खवडा डोंगरावरून उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वळण मिळालंय. मृत मुलगा कुणाल याची आई संगीता चांदगुडे यांचे आत्महत्यापूर्वीचे काही व्हिडिओ समोर आले असून यामध्ये त्यांनी पतीच्या नातेवाईकांमुळेच आपला संसार उद्ध्वस्त झाल्याचा सनसनाटी आरोप केलाय. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये संगीता चांदगुडे अत्यंत उद्विग्न मनस्थितीत बोलताना दिसतायत. माझ्या संसाराची राख रांगोळी केलीस, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलंस, तू 7 पिढ्या हे पाप फेडशील अशा शब्दात त्यांनी नंदन आणि नातेवाईकांवर कौटुंबिक छळ आणि संपत्ती हडपल्याचा थेट आरोप केलाय. यापूर्वी मोबाईलच्या हप्त्यावरून मुलाने राग धरल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र आता संगीता यांचे हे व्हिडिओ समोर आल्यानंतर आत्महत्या मागे कौटुंबिक छळ, संपत्तीचा वाद आणि मानसिक त्रास होता असं समजतंय. नव्या व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे MIDC वाळूज पोलीस आता संबंधित नातेवाईकांची सखोल चौकशी करण्याची शक्यता आहे. आणि माझ्या मुलाचा हक्क खाल्लास. प्रॉपर्टीसाठी भावाचं आणि आई वडिलांचं कधी जमू दिलं नाही. माझा हसता खेळता संसार तू उद्ध्वस्त केलास. माझ्या संसारात जे तू विष कालवलं, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलं.
हे जे पाप आहे ना, येणाऱ्या 7 पिढ्या तुझ्या फेडतील, हा शब्द आहे माझा. महाप्रसादाच्या आयोजनाबाबत आता एफडीएने कडक नियम जारी केले आहेत. महाप्रसादातून होणारी विषबाधा आणि अन्न दूषित होण्याच्या घटना टाळण्यासाठी आयोजकांना आता नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे. कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात महाप्रसाद वाटप करण्यापूर्वी एफडीए कडे ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं असून त्यासाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. विनापरवाना महाप्रसाद आयोजित केल्यास आयोजकांवर थेट गुन्हा दाखल होऊ शकतो. महाप्रसाद तयार करण्यासाठी आणि पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा लागणार आहे. अन्न तयार करणाऱ्या आणि वाढणाऱ्या स्वयंसेवकांना टोपी, मास्क आणि हातमोजे घालणं बंधनकारक आहे. तसेच अन्न शिजवण्यासाठी आणि वाटपासाठी स्टेनलेस स्टील किंवा प्रमाणित भांड्यांचाच वापर करावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाविकांना शिळं किंवा दूषित अन्न वाटप केल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे महाप्रसादाच्या आयोजनापूर्वी आयोजकांनी एफडीएच्या नियमांचं पालन करणं आता अत्यावश्यक ठरणार आहे. किनगावच्या अंध बालकाच्या मृत्यूला गंभीर वळण मिळालंय. पती आणि सासूला कठोर शिक्षा करण्याची मागणी, विहिरीत ढकलून हत्या केल्याचा आईने आरोप केलाय. किनगाव प्रकरणाने आता एक धक्कादायक वळण घेतलंय. दृष्टीदोष असलेल्या बाळाच्या जन्मालाही विरोध होता. गर्भपातासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. किनगाव प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दृष्टीहीन संघटनेकडून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मला रविवारी घेऊन गेले विहिरीमध्ये, म्हणजे विहिरीकडे पाणी आणि माती टाकायला. मला आणि माझ्या मुलाला, माझी सासू, नवरा आणि मुलगा, आम्ही एवढे जण गेलो आणि सासरे पण माझे आले होते. त्या दिवशी काही माणसं होते म्हणून त्यांनी आम्हाला टाकलं नाही. परत सोमवारी घेऊन गेले आणि मग सोमवारी सकाळी त्यांनी आम्हाला चिवडा खायला दिला, पाणी प्यायला दिलं आणि पाणी आणि माती मला टाकायला लावलं आणि मग मागून मला ढकलून दिलं माझ्या सासूने. आणि माझा मुलगा माझ्या मिस्टरांकडे होता. मग मला खाली आवाज आला की स्वप्नील टाक, स्वप्नील टाक. आणि मग त्यांनी त्याला मुलाला माझ्या विहिरीत टाकलं आणि मग तो तरंगत होता. तर माझे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले होते. पण मग माझा उजवा हात तर हे होत होता. मी डाव्या हाताने त्याला माझ्याकडे खेचून घेतलं आणि पायाच्या आधाराने आणि विहिरीच्या भिंतीच्या आधाराने मी त्याला माझ्या पायात पकडून ठेवलं होतं. आणि नंतर काढा काढा प्लीज वाचवा म्हटल्यावर त्यांनी एक लाकूड टाकलं मोठं असं, आणि काहीच बोलले पण नाही, काही नाही. आणि नंतर मग 20-30 मिनिटांनी काहीतरी अंजादा ते माणसं आम्हाला गावातले काढायला आले. मग ते अगोदर कृष्णाला काढलं, नंतर मला काढलं आणि नंतर मग ते आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि मग त्यातल्या बायांनी सांगितलं मला की तुझा मुलगा गेला वगैरे असं, त्याला घेऊन कशाला उडी मारली वगैरे मला माझ्यावरच आरोप लावत होत्या. मी म्हटलं की मी नाही मारली म्हटलं. मला ढकलून दिलं तर ते म्हणे की तुझी सासू आणि नवरा सांगताय. माझी एवढीच अपेक्षा आहे की माझ्यावर जो अन्याय झालाय फक्त मला आणि माझ्या मुलाला न्याय भेटावा, एवढीच अपेक्षा आहे. किनगाव येथे 13 जुलैला जी काही घटना घडली त्या घटनेत संदर्भात की अंध मुलाची हत्या झालेली आहे, अंध मुलीला विहिरीत ढकलण्यात आलेला आहे, पती अंध असताना सुद्धा अशी दुर्दैवी घटना होते आहे. त्यामुळे एकीकडे अंधत्वा विषयी जागृती करण्याचं काम आम्ही करतो आहोत आणि विशेष अंध मुलगा असताना सुद्धा तो नोकरीला आहे, त्या बेसवर त्याच्या मुलीच्या आई वडिलांनी 15 लाख रुपये लग्नाला खर्च केलेला आहे. असं असताना देखील केवळ अपत्य अंध होत आहे, म्हणजे आता चेक करून त्या अपत्याचा दोष दाखवणं आणि ते नष्ट करणं हा सुद्धा गुन्हा होता. पण त्या मुलीने हा गर्भपात करायला नकार दिला. त्यावेळी पासून तर आजपर्यंत तिची जी काही त्या मुलाची जी हत्या झाली आहे तिला विहिरीत ढकलण्यात आलं होतं. आज सुद्धा मला वाटतं ती हाताने तिची आई तिला जीव घालते, बरोबर आहे ना? तर तिची आई तिला जीव घालते. तर संघटनेचं म्हणणं एवढंच आहे की असे जो काही नराधम, तो अंध असो की काही असो, त्याने केलेला आहे तो मुलाचा एक खून आहे. त्या खुनाआधी मुलाच्या आईला तर जे अटक आहे पण मुलालाही ती अटक झाली पाहिजे. आणि समाजात कोणताही मुलगा दिव्यांग जन्माला येतोय तर त्याविषयी त्याचा गुन्हा आणि द्वेष हा पसरू नये यासाठी पोलीस प्रशासनाने त्यालाही अटक करावी आणि समान मुलीला न्याय द्यावा. आणि तसंच तिचं जे काही नुकसान झालेलं आहे, तिच्या आई वडिलांनी जो खर्च केलेला आहे लग्नाला, त्याची भरपाई त्याला मिळावी. यानंतर बातमी आहे बीड मधून.
बीडमध्ये भटक्या कुत्र्याने 2 वर्षांच्या चिमुकलीवर अक्षरशः जीवघेणी झडप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवतेज नगरमधील रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या शिवांशी रामेश्वर घोलप या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केलाय. कुत्र्याने तिच्या गालाचा अक्षरशः चावा घेत लचके तोडलेत. चिमुकलीच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि कुत्र्याच्या तावडीतून तिची सुटका केली. या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या शिवांशीवर खासगी रुग्णालयातील आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि प्रशासनाचा निष्क्रिय कारभार आणखी किती निष्पाप जीव धोक्यात टाकणार असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. रायगडमध्ये शेकापची एकही जागा नाही. शेकापचं रायगडमधील वर्चस्व संपलंय. शेकापच्या नेतृत्वाने आत्मचिंतन करावं. विकास गोगावले यांचा शेकाप नेतृत्वाला टोला. कोल्हापूरमध्ये 2 चिमुरड्यांसह आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना. आत्महत्येमागील नेमकं कारण अस्पष्ट. पुढील तपास सुरू. नाशिकच्या देवळामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू. सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या पिंपळे खुर्दमध्ये दुर्दैवी घटना. 80 फूट खोल विहिरीत पडून 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढण्यात यश. जळगावमध्ये सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त. महापौर दीपमाला काळेंच्या आदेशानंतर धडक कारवाई. अवैध मांस विक्री विरोधात प्रशासन आक्रमक. धाराशिवमध्ये लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला आणि तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी. आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल. अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंदीचा उपचारादरम्यान मृत्यू. प्रकृती बिघडल्याने मृत्यू. फेदरपुरा पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद. कोल्हापुरातील श्रीक्षेत्र धुळोबाकडे जाणारा रस्ता अज्ञातांनी जेसीबीच्या सहाय्याने खोदला. धुळोबाच्या भक्तांची मोठी गैरसोय. रस्ता तातडीने पूर्ववत करण्याची मागणी. नाशिक शहरातील भद्रकाली देवी मंदिरातून 25 किलोची पितळी सिंहमूर्ती चोरल्याची घटना. गुन्हे शाखा युनिट 2च्या पोलिसांकडून 2 जणांना अटक. जळगावमध्ये शनीपेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई. चोरीच्या 3 दुचाकींचा पर्दाफाश. आरोपीकडून 3 मोटरसायकली जप्त. गणरायाच्या आगमनाची चाहूल. पुण्याच्या आंबेगावमध्ये गणपती मूर्तींचं रंगकाम अंतिम टप्प्यात. गणेश भक्तांकडून आपल्या आवडत्या बाप्पाच्या मूर्तीचं बुकिंग सुरू. नाशिकच्या बागलाणमध्ये जायखेडा ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक. ठिय्या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस. नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कारवाई. दोघांना अटक. पुढील तपास सुरू. परभणीच्या गंगाखेडवरून पोखर्णी नरसिंहकडे जाणाऱ्या प्रवासी ऑटो रिक्षाला दुचाकीस्वाराची धडक. 6 जण गंभीर जखमी. जखमींवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.